तर तुम्हाला सगळ्यांना जसं की माहितीच आहे की आपल्या ना शुभम दादाचं लग्न आहे आणि ते लग्न आज फायनली. मग त्याच्यामुळं आम्ही इकडे सगळे आवरून निघालो होतो आणि विशाल दादासोबत आम्ही सगळे निघालो होतो. मग त्याच्यामुळं काय मग पटकन जायचं असतं कारण घरातलं लग्न होतं. मग इकडे ना लॉन्सवरती पोहोचलो. म्हटलं चला आता लॉन्सवरती आलोच इकडं. मग म्हटलं चला आता दर्शन वगैरे घेऊन जाऊयात. मग काय इकडे दर्शन वगैरे घ्यायला आलो. मस्तपैकी असं दर्शन घेतलं. म्हटलं चला आता ना नवरीला भेटून यात म्हणजे बघूयात. मग काय इकडे नवरीला भेटलं एकदम सुंदर अशी दिसत होती. आणि मग काय लग्नाचं मुहूर्त जवळ आलं त्याच्यामुळे नवरीने लगेच गेटवरती जायला निघालीत कारण नवरदेव आलेला होता. मग म्हटलं आता नवरी चालली तर मग आपण कशाला मागं राहायचं. मग आम्ही पण येऊन बसलो आणि त्यांची एकदम अशी ग्रँड एंट्री झाली. मग ते स्टेजवर गेल्यानंतर इकडे शिवाजी महाराजांची आरती सुद्धा झाली आणि आरती झाल्यानंतर लग्न वगैरे झालं. मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता फोटो वगैरे काढूयात आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करूयात त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी. मग ते फोटो वगैरे काढून झाल्यानंतर म्हटलं चला आता जेवण वगैरे करूयात कारण की आम्ही शेवट राहिलो होतो जेवण करायचं. मग इकडे जेवण वगैरे करून झालं आणि सोनमुख बघण्यात आलं. मग सगळ्यांनी ना असं सोनमुख आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं तर नवरीच्या ना आयुष्यातला सगळ्यात अवघड क्षण म्हणजे लहानपणापासून आपण आईवडिलांकडे राहिलेलो असतं आणि अचानक त्यांना ना एका दिवशी असं सोडून जायचं ते पण सासरी. खरंच खूप अवघड लागतं अशा गोष्टीसाठी आणि ते बघून आहे ना खरंच सगळ्यांचे डोळे पाणवत होते. मग तिने ना सगळ्यांना भेटून वगैरे घेतलं आणि फायनली तिची जायची वेळ झाली तिच्या सासरी. मग त्यांची गाडी गेल्यानंतर आहे मग म्हटलं आता चला आपल्याला पण जायचं आहे घरी. मग काय त्याच्यामुळे सगळे पाहुणे रावळे पण निघाले होते. मग आम्ही पण निघालो घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो